शारीरिक हेड कॉन्स्टेबल पदवर चालणं जरी ठरलं, चांगला वाईट अनुभव त्यांना सर्वनाथ आपल्या नक्की शेअर करतील. त्यासाठी आमंत्रित करा. ठीक आहे दादा, जर मी सांगत पुन्हा सांगतो प्रवास नक्कीच सांगा. कारण की दादा त्याच लागलं भरती होले त्या टाइमला मोबाईल लावण्यास येत नव्हता. सर्व लहान मोठे मंडळींना सरांना माझा नमस्कार. ठीक आहे. मी खानदेशमा सांगण्यासाठी मी 85 मा 6 महिनामा भरती जाऊ नागपूरले. ठीक. तर ते ट्रेनिंग केल्यानंतर दिल्लीले गोतानो तर ते 2 वर्ष काळा. परत पंजाबमा 3 वर्ष काळा. पंजाबमातून श्रीनगरले 3 वर्ष काळा. नंतर तामिळनाडूमा 3-4 वर्ष काळात. असं कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 40 वर्ष नोकरी केली मी. आणि त्या टाइमले असं बराच पर्सन पडतंच. पाणी हो, वारा हो, कधी ट्रेनमा राहणं, कधी बिल्डिंग असमावर राहणं, असं बराच पर्सन पडत आणि पहिले मोबाईल पण नाही राहायला होता. कम से कम एक पत्र यावाले कम से कम 1 महिना तरी लागेल. आणि तेच पत्र आम्ही कम से कम 3-3, 4-4 वेळा वाचू. अशी परिस्थिती आम्ही काढली. आणि पहिलेच ना टाइमले एवढा रिझर्वेशन बी रेल्वे बी एवढा वापरून नाही होता. तरी 4-4, 5-5 दिवस म्हणजे आसाममधून किंवा त्रिपुरामधून 5-5, 6-6 दिवस लागले जायचं आम्ही आता गावाला. परिवारातून दूर राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे भरपूर संघर्ष करणं पण स्वयंपाक करणं पडत. आणि फौजी नोकरी अशी आहे ना, एकदम भारी नोकरी. आपलं मनपासून जर लगाव जर करा ना, तर माणूस असं इच्छा वाटते की आपण देश सेवा करतच राहावं असं वाटतं. 40 वर्ष 60 वर्ष खूपने मी रिटायर जाऊ. पण असं वाटतं की अजून 2-4 वर्ष वाटतात तरी मी करतो. देवकृपेमध्ये एवढा अभिमान वाटतो माणूस फौजमा की जो भेटलेली नोकरी आहे ना, किस्मत वाला भेटत. आणि त्या संबंधामध्ये नाही ना, कारण की दोन्ही परिवारलेच बी एवढं ऐकत आपला या ना त्या नोकरीचं त्यासले शिक्षण बी, त्यासले सर्व इंजिनिअरिंग सर्व पोरे मी एकदम लाईनशीर लागण्यात म्हणावाला. आणि आमना खातामा बिलकुल अशी काय आडी खात नाही आहे. काही असा इमानदारीनंच पैसा येतो, तसा बेमानीनं 1 रुपया नाही आमना. आणि पाणी असो, रात असो, काही अगर रात्री काही आमने इन्फॉर्म पडणार की बुवा अठे नक्सलाईट येतच, गिर्या येतच, आम्ही जाणंच आहे. तर आम्ही रात्री जाणं आहे. रात्री आम्ही कम से कम अजून तिथं आम्ही 5-6 घंटा तरी आम्ही फिरतो. पुरा सर्चिंग करीस आणि ते काय सांगू तुमले खड्डा राहतोस, कुड्डा राहतोस. आम्ही एवढा संघर्ष करीस आणि त्याचे पार करीस आणि आम्ही जसं की जो वागला तोंड मागाचा माणूस राहस त्या पद्धतीने आम्ही जातच. पण ते वापस शिवानी काही आम्ही गॅरंटी राहत नाही. पण त्या ते वर फक्त आम्ही भरोसा करतच की आपण काय करेल नाही करेल ते त्यावरच सर्व सोडतात. आपण त्या संघर्षात आम्ही वापस येतो. कधी कधी असं बी जास्त फायर खुले नसेल आधी राहत असतं, एकदम कॅज्युअल्टी बी जातच. मग त्यासले आमले लई सनी मग इलाज करणं पडतं. असा बराच संघर्ष आम्हाला पहिले झाला. तुमच्या टाइमले इव्हेंट काय होता? रनिंग होती फक्त? काय रनिंग वगैरे पेपर होता? नाही, आम्हाला टाइमले एवढं काही होतं नाही जास्त. रनिंग बी नाही जास्त बरं का. आम्ही भरती देऊत ना, तर आम्ही डायरेक्ट फक्त लिव्ह पास सर्टिफिकेट लिव्ह फक्त शिक्षण घेतलं. मी 8वी पासवर भरती होतो. 8 पास झाले. 8वी पासवर भरती होतो. तर एवढं रनिंग वगैरे काहीच नाही होतं. फक्त शिक्षण देखत आणि फक्त टेपरिंग उंची छाती वगैरे वजन म्हणजे डायरेक्ट मेडिकलला धाडत मग त्या मेडिकल झाल्यानंतर थोडंफार 1-2 चक्कर थोडंसं की बुवा याला कॅपॅसिटी किती वा रनिंग, पण थोडीफार रनिंग करायला आणि बाकी बस मेडिकलला डायरेक्ट ओके कधी धाड देत नाही की बुवा ते होई जातो आधी भरती. कारगिल युद्धात आणि कारगिल साईडला जवाना पर्सनली तिच्या पर्सनली आम्हाला जवाना काश्मीरले राहता. मी काश्मीरले
91 एवढं तटे फक्त दगडे होय पहिले फक्त दगडे होय पण 91 साला पता नाही कुठून सता कतर बोरी कतर मा उग्रवादी कशानं काय उन्हात तवय त्यासनी फायर करा आणि त्या टाइमला एकच माणूस रायफल राय बाकी 7 एक सेक्शन मग फक्त लाठी आणि ते राहायचं असं माहिती नव्हतं की बुवा या फायर होईल पण अचानक जायचं फायर मग त्या टाइमला प्रत्येक गव्हर्नमेंटने हत्यारना इश्यू कर दिला की बुवा कोणी बी जायचं प्रत्येक जनपास हत्यार जाईल आणि लाठी वगैरे नाही जाणार फक्त एक सेक्शन मग फक्त एकच हत्यारावर आहे बाकी ते आपला कारण आपला या मोठ्याने हेल्मेट आणि बूट या जनावरांची पद्धत नाही ड्युटीज मध्ये त्यामध्ये थोडं मेडिकल डिपार्टमेंट सांगतो तसं मी आता पुरं 15-16 तर जीडीनं मेडिकल आहे. जीडीनं मेडिकल आहे ना तुम्हाला फक्त काय माहिती का आपलं मेडिकलनं ठीक आहे पाहिजे माणूसले की आपले काय शेण काही नाही आहे काही नाही सर्व मेडिकल वगैरे काही नाही एवढे दिवस आपण फक्त घाबरी जातच हां हां पण मेडिकल एकदम ओके होस अशी बात नाही ज्याने ॲक्च्युली प्रॉब्लेम मुळा हां हां असं त्यानेच मेडिकलला प्रॉब्लेम मेजर पॉईंट काय राहतात म्हणजे जीडीसाठी मेजर पॉईंट कोणता आहेत मेडिकल मेजर पॉईंट साठी कलर बँड कलर ब्रँड बरोबर नंबर 1 तो पॉईंट आहे कलर बँड हां हां आणि मेजर पॉईंट असा असा जर असा करणं तर असा या दुधाचे गुड टचनी वाला नॉक नाही हा अहो मेजर पॉईंट या दोनच येतात बाकी काही एवढा काही आहे नाही येतच काही विचार नाही करे मेडिकल बँड राहतस ना जे असं पुस्तक ए! धरतस ना करे तुम्ही विचार असं कलर ते बँडला पुस्तक धरतात जे आकडा राहतस ना हां हां ते आपले ज्या कलर बँडला आहे ना त्याचे बरोबर दिसणार नाही त्या आणि जो योग्य आहे त्याला बरोबर ते आकडा दिसतात त्याचा प्रश्न असा आहे ते 6x6 ना पॉईंट मेजर आहे का 6/6 ना पॉईंट राहतो नॉर्मल राहते पण ते एवढा ध्यान देतो 6/6 एक 8 असा त्या ऐकला ना रे बरं का रे असा डोळ्यामध्ये तरी सण असा काढतोस त्या आपलं पहिले मोठा आकडा राहतो हां हां नंतर छोटा आकडा राहते मग त्यास आपण बरोबर उत्तर द्यायला पाहिजे बरोबर उत्तर द्यायचं मग काही एवढं विषय नाही त्या नॉर्मल 1-2 बी तुम्ही जर कमी अधिक करत ना तरी त्या काही लिहिलेतच अहो मेन पॉईंट जर राहणार तर यसले नाही जास्त लिहितच त्या बरोबर कलर बॅड आणि गुड कापले बाकी थोडाफार असं तर लिहिले तसं डॉक्टर समजे जातच त्या एवढा काही मेजर पॉईंट नाही जाऊ कॅर अँगल वगैरे काय कसं ना कॅर अँगल नाही पाहत त्या रंगांना काही घ्या हां, का हां. एका या विषय नाही एवढा काही या विषय नाही येतो काय विचारलं जात असले विषय येतो रनिंग आता काय आहे पद्धत माहिती का रिटर्न रनिंग हाही महत्वाची गोष्टी घ्या बरोबर बरोबर रनिंग मा एवढा पण एवढा जेवायला पाहायचं नाही उंच उडी आहे पहिले आम्हाला काय उंच उडी नाही होती काही नाही होती आणि पहिले काय आपला सायबर आहेत ना पुणे जर आपला ओळखी नव्हतं तर आपण त्या टाइमला सांगू शकतो की बाबा अरे ओळखीला आहे औ त्या येतच काय सांगणार आता तुम्ही नंतर चावे जाणार बरं का आता मी आम्हाला गावना पोरी भरती करा मला नातेवाईकना पोरे भरती करा मी डायरेक्ट साहेबले भेटी सनी काही रनिंग मध्ये कमी होणं असते मेडिकल मध्ये चालायले तर पहिले चालते पण आता ऑनलाईन नाही आहे ना ऑनलाईनमुळे मोठा प्रश्न पुढे घेतो डायरेक्ट तर साहेबने थोडं सांगितलं की असं गरीब येते मग साहेब थोडंसं ऐकले पहिले असं ॲडजस्टमेंट करले तसा पहिले घरची पोरे करेल होईल येतच पण आता ऑनलाईन मग आता वशिला मी चालत नाही काही चालत नाही कधी काही चालत नाही आता वशिलानं आपण म्हणतोच की येले पैसा दिले तिकडून आहे करा तिकडून पण हाही सर्व गलत आहे होतच नाही ती गोष्ट कारण की सर्वात ऑनलाईन पद्धत विचारले आपला ते आणि स्वतः तुम्ही मेहनत करा कोणा याला मग जावा नाही बिलकुल जासा मग की बा हा एजंट आहे तो असं खरेदी तसं खरेदी ते मग जासा मग जावा आणि आपण खूप आपलं काही करा गरीब ना पैसा आहेत बरोबर काय विचारण्यात अंदाजले बरं का आहे खरं म्हणजे चांगले फौजी नोकरी अशी गोष्ट नाही की नाही एकदम पण नाही वगैरे थोडंसं मुलं बाळासाठी दूर आणलं पडत मग आता काही ना काही थोडंसं मायनस प्लस तर चालूच ना मायनस प्लस करायशिवाय आपलं सगळं पुरं होत नाही असं ठीक आहे दादा चालेल, आता चालेल. काही पुन्हा पहिला असेल तर सांगू शकतो हा कोणले विचारून अंदाजले ते का आज 40 वर्ष सर्व्हिस डबल नोकरी कारण की आपला डिपार्टमेंटला 20 वर्ष सर्व्हिस आहे ना तो रिटायरमेंट जाऊ शकत फक्त आपले काय मग कारण नाही आपले मग रिटायरमेंट जेव्हा नाही तर मग आपले एक ॲप्लिकेशन लिखले पडत की मी सेवानिवृत्ती आता लेवानी मला पुढे करा नाही आहे मग ते गव्हर्नमेंट आपले सँक्शन करतेस आणि नाही करायला आपले जर नाही लिखी दिलं तर वयना 60 वर्षापर्यंत आपण नोकरी करू शकतो त्याला म्हणतात सुपरनेशन रिटायरमेंट तर तसं मी 60 वय 40 वर्ष नोकरी करीस नाही सुपरने रिटायरमेंट जो पुन्हा तू हा वॉलेंटियर मग ती 20 वर्षानंतर वॉलेंटियर आपली मर्जीनं प्रश्न येतो आपली लिकेशन द्यायला पडत नाही 20 वर्षानंतर आपला मर्जी राहत आपले जावानं का करणं आहे
पण 20 वर्षानंतर आपले कोणी कोणी पुरवत नाही, पुरेसं शिक्षण पुरवत नाही, काही नाही, आता मग जायचं मुकेच नाही आहे. कोणी जायचं नाही, कारण का जोशमा चालणाराच माणूस, पण तो जोशमा होच होई बसत. कारण की पुढे काही आपले होत नाही, कारण की गैरा गेर बदलतात. पुरेसं शिक्षण राहत, आपलं स्वतःनं घर बनवणं हे पुरेसं लग्न लुगणे काय बरंच काही गोष्टी राहतात. फॅमिली जबाबदारी तर लागते. त्याकरता फॅमिली जबाबदारी असते, त्याकरता दुसऱ्याकडे करण्यापेक्षा आठे करणं ते येणं मग आपले आहे बी भेटस, संविधान चांगलं भेटस, पैसा बी चांगला भेटस, इज्जत चांगली भेटस, तुम्हाला सारखंही चांगलं इज्जत करतात लोक, बाबा हा कोजबाय. आणि तो तुम्ही सनी आपण चौकीदार करून त्याला इज्जत राहणार नाही. चौकीदार नाही त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंट नोकरी, सर्व्हिस गव्हर्नमेंटनी ती फार चांगली राहते. कोणले बी वाटस की आपण गव्हर्नमेंट नोकरी लागू असं प्रत्येकजण इच्छा होत असंही. अजून काही हे बोलू विचारलंय? ठीक आहे, आपण ते कर्तव्य राहते आपण सत्कार करू. ऍक्च्युली काय आहे, आपण एक मुवमेंट देत होतो सन्मान चिन्ह, ते तुमले घरपोच लगे काय टेन्शन नाही आहे. काही ठीक आहे, नाही. लिहायला तुम्ही फक्त मेहनत करा. मन म्हणणं गेल्यापासून कम से कम तुम्ही जेवढा येतच ना तेवढा 60-70% तुम्ही जावाले पाहिजे ना अशी माझी इच्छा आहे. कसं वाढेल पाहिजे हे मी देवाकडून प्रार्थना करतो. ठीक आहे, बोला जय जवान महाराज की जय. आपल्या क्लासला खूप मोठे व्यक्ती देव माणूस भेटायला काय राहते का